राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केजरीवाल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंडिया आघाडीचा जय हो, महाविकास आघाडीचा जय शिवाजी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। इंडिया आघाडीचा जय हो, इंडिया आघाडीचा जय हो। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मशाली समोरील बटन दाबा विसरू नका। मशाली समोरील बटन दाबा विसरू नका। भाई और बहनों, आपके उम्मीदवार महाविकास आघाड़ी के उम्मीदवार राजन विचारे साहब आपको मिलने यहाँ आए हैं। उनकी निशानी है मशाल मशाल मशाल। याद रखिए, आने वाली 20 तारीख को मशाल के सामने का बटन दबाइए। अपने उम्मीदवार, आपके उम्मीदवार राजन विचारे साहब। लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे। याच्यामध्ये प्रत्येक आता मला वाटतं 20-25 दिवसापासून आम्ही प्रचार करतो आहोत। दर म्हणजे अशा रॅलीमध्ये बहुसंख्येने लोक आपल्या विचारे साहेबांच्या समर्थनाला जुळत आहेत। त्याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा प्रकारचे बरेच कार्यकर्ते जुळत आहेत आणि चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। आणि ही सध्या देशभराची लोकशाही विरुद्धची जी अस्वस्थता आहे, जी बीजेपीने माजवलेली आहे, त्याच्या विरुद्ध लोकांमध्ये भरपूर असंतोष आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक स्वतःहून आपल्या या प्रचारामध्ये येतात आणि मोठ्या संख्येने भाग घेतात। अरविंद केजरीवाल साहेबांना बाहेर येण्यासाठी आम आदमी पार्टीतून आणि देशभरातून एक त्यांच्याविषयी एक कृतज्ञता व्यक्त केली जाते की त्यांनी बाहेर आल्यावरती एक महाविकास आघाडीला सपोर्ट होईल। कशा प्रकारचं चित्र आहे ते आज बाहेर येतील किंवा नाही? नक्कीच अरविंद केजरीवाल सरकारनं ते देशाची गरज आहे। त्यांनी जे देशाचं राजकारण जे बदललेलं आहे, मुद्द्यांवरती आणलेलं आहे, जे की याच्या अगोदर धर्म आणि जातीवरती ते खेळलं जायचं किंवा हिंदू मुसलमान पाकिस्तान या गोष्टी ज्याची गरज नाही देशामध्ये, अशा गोष्टींच्या मुद्दे आणून राजकारण केलं जायचं। मात्र केजरीवालांनी ह्याचं राजकारण मुद्द्यांवरती आणून ठेवलेलं आहे आणि असा नेता आज त्यांनी जेलमध्ये डांबून ठेवला आहे, कारण की ह्या मुद्द्याचं राजकारण होऊ नये। आणि केजरीवाल बाहेर आले तर हे आता अर्धे घाबरलेले आहेत, ते पूर्ण संपतील अशी त्यांची भीती असल्या कारणाने त्यांना विनाकारण बिनबुडाचे आरोप करून जेलमध्ये टाकलेलं आहे। आणि आज मला वाटतं त्यांना बेल 100% मिळेल, कारण की सुप्रीम कोर्टानेही सांगितलेलं आहे की लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी लोक अशा वेळेस बाहेर असलं पाहिजे जे की त्यांच्यावरती आरोप गंभीर आरोप नाही आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना तुम्ही जेलमध्ये त्यांना ठेवू शकत नाही। तर आज बघायला भेटेल की आज काय होत आहे। अरविंद केजरीवाल यांची अटक म्हणजे युतीला फायदा की तोटा आहे म्हणणं काय आहे? नक्कीच त्यांचं नुकसान आहे। आज त्यांनी अजून एक नेता अरविंद केजरीवालांना अटक करून बाहेर काढलाय, ते आहे सुनीता केजरीवाल। आणि त्यांच्या समर्थनार्थ एक बोलतात ते ना म्हणजे त्यांच्या पतींना जे आपला जेलमध्ये टाकले आणि आज त्यांची अर्धांगिनी ही त्यांची लढाई लढत आहेत, ही खूप भावनिक गोष्ट आहे आणि लोकांच्या मनाला भिडत आहे। त्याच्यामुळे लोक ते मुद्दे तर झालेच, प्लस अशा प्रकारची तानाशाही प्रवृत्तीचाही विरोध म्हणून आता हे त्यांच्यावर घडतंय। मुख्यमंत्री म्हणून हे उद्या सामान्य परिवारांवरती पण घडू शकतं। त्याच्यामुळे लोकांचा असंतोष आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था चालवणं चुकीचं आहे। नमस्कार कशा प्रकारचा राजन साहेबांना पाठबळ मिळत आहे आणि आम आदमी पार्टीचा कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारचा पत्रक वाटप असेल, मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम असेल, कशा प्रकारे? मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई।
वास्तविक हे जे चित्र आहे चित्र फार पलटणार आहे. कारण मी जो आहे अरविंद केजरीवाल यांचा मी एक विचारधारांना मी गुंतलेला आहे आणि त्यांचे जे कामाची पद्धत आहे त्या कामामध्ये मी आकर्षित झालेलो आहे. त्यामुळे या आम आदमी पार्टीमध्ये मला प्रवेश घेऊन मला पद मिळालेलं आहे आणि पदाचा आम्ही सदुपयोग करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक असं सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे आश्वासन जनतेला दिलं होतं त्यापैकी एकही आश्वासन झालेलं नाही. त्यामुळे ते आता एकदम त्यांचा एकदम मनस्थिती एकदम हे झालेली आहे की जनतेला माहीत पडलेलं आहे की नरेंद्र मोदी हा खोटारडा आहे, खोटा बोलतो, काही काम करत नाही. म्हणून आता हे आमचं चित्र पलटणार आहे आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे साहेबांना बहुमताने बलाढ्य मताने त्यांना मत मिळणार आहे. हे आम्हाला एक खात्री आहे आणि जनतेने आम्हाला सांगितलेलं आहे. मशाल चिन्ह घराघर पोहोचण्याचं काम आम आदमी पार्टी कशाप्रकारे आम्ही सर्व घटक इंडिया आघाडीचे सर्व घटकासंबरोबर आम्ही घरोघरी मशाल चिन्ह पोहोचवण्याचं काम करत आहे आणि राजू साहेबांचे का निवडून द्यायचं आहे त्याबाबत त्यांना मत पटवून देत आहे आणि सगळ्यांना त्याबाबत मत पटवून देण्याबाबत आणि तिकडनंही आम्हाला एक आशाची किरण प्राप्त होत आहे. त्यामुळे राजू साहेबांचा विजय निश्चित यात काही शंका नाही. राजन विचारे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान शिवसैनिक आहेत आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कोरोना काळामुळे काम केलेलं आहे आणि त्यांचं टॉप 5 CM मध्ये त्यांचं नाव होतं. त्यामुळे आम आदमी पार्टी इंडिया आघाडीच्या मार्फत पूर्ण देशभरामध्ये सर्व इंडिया आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. त्याच पद्धतीने ठाणे 25 लोकसभेचे जे उमेदवार आहेत राजन विचारे साहेब यांना दिघ्यामधूनच नाही तर पुन्हा नवी मुंबईमधून जे काही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही एक नाराज दिलेला आहे की जेल का जवाब वोट से, जे अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये त्यांनी डांबलेलं आहे खोटे नाटे गुन्हे करून. त्यामुळे त्याचा तर आम्ही निषेध व्यक्त करतोच, परंतु ते आमच्या मतामधून सुद्धा दिसून येईल एवढं ग्वाही देतो. नक्की आम्ही पुढेकार करतात. कशाला माहितीये काय, आम्ही लोकांना अशी महागाई झाला, गॅसचं असून दे, किराणाचं असून दे, पाणीचं असून दे, पेट्रोलचं असून दे, कुठे आम्ही जाऊ? 10 पैसे वाचवायला नाही भेटत आम्हाला. सगळे पगार येतात ते सगळे आपला GST मध्ये जातात. अशी नाही पाहिजे ना. खरोखर त्याच्यासाठी आम्ही सगळे पाठिंबा देतो आपला राजन विचारे साहेबला आणि घरी घरी जाऊन आम्ही हाच प्रचार करतो, मशालला द्या वोट. छत्रपती शिवाजी चौक वाशीपासून आज रॅली निघणार आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी जाणार आहे. आपण महिला म्हणून या ठिकाणी त्यांना पाठबळ देण्यासाठी रॅली समावेश घेतलाय, काय सांगा? नक्की शेवटपर्यंत मी ह्या रॅलीमध्ये आम्ही संपर्क होईल.